हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. बऱ्याच टाईमनंतर आणि आता हा चॅनल मराठीमध्ये मी ब्लॉग करणार आहे. सो द थिंग इज की आम्ही आता प्लॅन केली आहे आमची ट्रिप टू राजस्थान, उज्जैन आणि मग शिर्डी. आज तारीख आहे 8 तारीख. आम्ही 10 तारखेला निघणार आहे. सो स्टे ट्यून आणि आमच्या या जर्नीमध्ये तुम्ही पण आमच्याबरोबर चला आणि सगळे देवदर्शन जे आम्ही करणार आहे त्या सगळ्याचे तुम्ही पण अनुभव घ्या. आणि तिथे कसं कसं असणार आहे, काय काय करायला लागेल, ह्या सगळ्या गोष्टीचं मी इन्फॉर्मेशन मॅक्सिमम जे एवढं देता येईल मी तेवढं देण्याचा प्रयत्न करेन. आणि आम्ही जाणार आहे हे बाय कार. सो आमचा हा खूप मोठा 3000 किलोमीटरचा लाँग ट्रिप असणार आहे. सो लेट्स सी, होप फॉर द बेस्ट आणि प्लीज जॉईन अस ऑन आवर ट्रिप. हॅलो गाईज, सो आम्ही रेडी आहे फॉर आवर ट्रिप. आणि हे बघा, एवढा सगळा आमचा लगेज आहे. हा छोटूसा पॅकेट आहे आमच्याबरोबर. आणि दिव्या सगळं सॉर्ट करते. आता मी हे रात्रीचे वाजले आहेत अराऊंड 8:35 झालेत. आता एवढे सगळे बॅग्स मी गाडीमध्ये जाऊन टाकणार. म्हणजे रात्रीच सगळं सेट करून ठेवणार बॅग लगेज आपले गाडीमध्ये. सो उद्या फक्त बसायचं आणि निघायचं. छोटं छोटं सामान जे आपल्या हातात असेल ते घेऊन जायचं, बॅगेत ठेवायचं आणि तसंच निघायचं. सो गाईज, आता खाली आलो. 9 वाजलेत. लगेज इज रेडी. मागे सगळं डिक्कीमध्ये भरलं आहे मी. आणि सो हे बेडिंग केलं रेडी. केलं आहे आणि इथे पूर्ण लगेज भरलं आहे. सो पाण्याचे क्रेट्स घेऊन ठेवलेले मी, 2 केस 1-1 लिटरचे. हे खाण्याचे डबे आहेत. ह्याच्यामध्ये सगळं आमचं खाण्याचं आहे, चटरपटर. आम्ही पूर्ण जर्नी हायड्रेटेड राहणार आहे. खूप पाणी पिणार आहे. त्या पाणीसाठी पण आम्ही इलेक्ट्रॉल वगैरे पण घेतलं आहे, जस्ट फॉर दी एनर्जी. म्हणजे आम्हाला एकदम पण वीकनेस नको यायला म्हणून. सो या सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेतली आहे. सो पुढचा प्रवास कसा असणार आहे तो सगळं आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगूच. सो उद्यासाठी आम्ही फुल रेडी आहे. आत्ता 9 वाजले आहे. सो चलो, आता भेटूया उद्या सकाळी. आता मी जाईन आणि लवकरात लवकर झोपतो. सो दॅट मीन्स मी उद्या सकाळी लवकर फ्रेश उठीन. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. सो आता वाजले आहेत सकाळचे 5:10 आणि आम्ही आता निघतो आहे घरातून. 1 तास थोडा उशीर झाला तयारी वयारी सगळ्या गोष्टीमध्ये. दिव्या आता ओजूला घेऊन आली. ओजू झोपलाच आहे, तर त्याला आम्ही असंच घेऊन जातो आहे. अच्छा, ऑलरेडी रात्री चिनी तयारी करून ठेवली, त्याला तसंच घेऊन जातो आहे. सो आता निघतो आम्ही. आमच्याबरोबर सगळे तुम्ही पण राहावा. अँड सी यू. आता आम्ही गाडीत जातो, भेटू आपण पुढे. हॉटेलचं नाव गुजरातीमध्ये लिहिलं आहे. सो आम्हाला काय माहिती नाही त्याचं नाव. तर आम्ही इथे आता नाश्ता करायला थांबलेलो. मी आणि देव्याने आम्ही थेपले खाल्ले. आणि हा बघा, मस्टिक और पोरगा. नाटकी पोगा कोण आहे? ओजा. आणि ओजू खातोय ना. काय खातो ओजू? ओजू काय खातो बोल? आणि शॉश आणि चप्पा खातो. आता ओजू शॉश आणि चप्पा खातो. आली बापले. चला मागे जावा तुम्ही, पुढे यायचं नाही. चलो, सो आता आम्ही निघतो इथून. मी आता ॲक्च्युली आम्ही आलो इथे 8:30ला आलो आणि थोडासा मी एक नॅप घेतला 10-अर्ध्या तासाचा. आता थोडं फ्रेश वाटतंय नॅप घेऊन. हा बघा, उलाढ आल्या. तर मागे जागा आहे, तर तो तिथे चढायला बघतोय. तर आता म्हणून गाडी थांबली की हे असे चालू होणार. सो आम्ही आता निघतो लगेच. सो गाईज, आता आम्ही लागलो आहे वडोदरा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला. फर्स्ट टाइम या रोडने आम्ही जातोय. नेहमी आम्ही मुंबई पुणे सातारा एक्सप्रेस वे असतो, पण दिस इज फर्स्ट टाइम आम्ही या रोडने येतोय. खूप भारी वाटतोय ना. वेगळा जरा रोड पण एक्सप्लोअर झाला आमचा. सुरत 60 किलोमीटर, स्कीम 72, दिल्ली 1080 किलोमीटर. बापरे. सो ओके, आता आमचे तर 629 किलोमीटर्स राहिलेत अजून. म्हणजे 826 किलोमीटर्स होते. त्यातून आमचे ऑलमोस्ट 200 किलोमीटर आम्ही पार केले आहेत. अजून 629 किलोमीटर राहिले.
15 मिनिटात. 15 मिनिटात आम्ही पोहोचलो. चित्तोडगड शहरात आम्ही आलो आहोत. कुठे आलो होतो आपण? पूर आलो, पूर. सो गाईज आता आम्ही पोचलो आहे आमच्या हॉटेलला. आतमध्ये आता रूम पहिले बघूया कसं आहे. सगळं तर चांगलं दिसतं असं बाहेरून सगळं बाहेरून तर चांगलंच दिसतं. आत गेल्यावर आता कळेल आपल्याला काय. तर हे आहे राजसी पॅलेस, आमचा स्टे इन चित्तोड. सो हे सगळे असे कॉटेजेस आहे आणि एका कॉटेजमध्ये 2 रूम्स असे आहेत. इथे 2, इथे 2, इथे 2, समोरासमोर. हा रिसेप्शन आहे आणि बाकी तसेच असे इथपर्यंत सगळे. अशा प्रकारे विन्स मरीनर थकून झोपला आणि हा छोटा मुलगा अजिबात थकत नाही आहे. बिचारा सकाळपासून ड्राईव्ह करून करून दमला आणि तर मस्त झोपा काढल्या. वी आर वेटिंग फॉर अवर फूड. दाल बाटी चुरमा मागवला आहे जो इथलं स्पेशल आहे. अँड ते बोललेत की थोडा वेट करावा लागेल आम्हाला. सो वी आर वेटिंग फॉर दॅट. 1 2 5 6 1 1 2 5 6 Happy birthday to you. Udash. Happy birthday to Happy birthday to you. कोणाचा बर्थडे? नाही होतो. ओजूचा नाही, मम्माचा बर्थडे. मम्माचे नाही आहे. मग कोणाचा बर्थडे? नाही होतोच. ए तुझा बर्थडे ऑगस्टमध्ये, मम्माचा बर्थडे. नको उठू त्याला प्लीज. नको 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 प्लीज. ओजू प्लीज ये, आपण खेळूया. ये आपण खेळूया. काय खेळायचं बोल. चल जॉनी खेळ. ओके तर गाईज आता आलो आहे आम्ही रेस्टॉरंटमध्ये. ते बघ तिथे वाटतं ते. हां, तो रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आमच्याच ह्याचंच राजसी पॅलेसचं जेवायला. जसं हिने दाल भाटी आणि चुरमा आणि काय मागवलं आपण? दाल खिचडी तडका. हां, या दाल बाटी आहे. काय नाही पुरणार दोघांना. दिस इज ओनली बाटी. आणि हे डाळ आहे. हे डाळ आणि हे तडका आपलं हे दाल खिचडी. आणि हे काय मग? आणि मग हे मला वाटतं माहीत नाही, हे त्याच्यावरचं टाकायला असेल काहीतरी. बाबू चिकन नाही. हां, ह्याला चिकन वाटतंय ते. ए टंप्या चिकन आहे ते. नाही चिकन नाही बेटा. तो आता आम्ही जेवतो आणि असा प्लॅन झाला की आत्ताच आम्ही सावरिया सीटचं दर्शन घेतो जेवण वगैरे. तर आता वाजले आहेत 8:30. सो 8:30 वाजता जाऊ पटकन. 11 वाजेपर्यंत मंदिर ओपन असतं. इथून काहीतरी अराउंड 1 तास आहे. जेवू वगैरे पटकन आणि निघू. सो असं आहे सावरिया सेठच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. 11 वाजेपर्यंत ओपन असतं तर म्हटलं करूनच घेऊया आज रात्री. मग उद्या सीधा निघायचं चेकआउट करून खाटू श्यामला. सो असं आहे. आता बोला येको जय मल्हार बोल. मल्हार. अरे वा. सो गाईज आता आम्ही आलो आहे. वाजले आहेत 10:08. सो माहीत नाही आतमध्ये मला शूट करायला मिळेल की नाही, बट बघू लेट्स सी. जर मिळालं तर मी करीन, नाही तर मग नाही. आता ही अशी लाईन आहे आणि बरीच मोठी लाईन आहे. आता गर्दी नव्हती तरी त्या लोकांनी डायरेक्ट सोडलं असतं तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, ह्याला घेऊन चालायचं म्हणजे दमायला होतं. एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे. बापरे, तुम्ही बघा रिअली. आणि हा एक्सपिरियन्स आम्हाला सकाळी करताच नसता आला. एवढ्या लाईटिंगचं आणि एवढं सुंदर वाटतंय ना. आणि गाणी एवढी सुंदर लावली आहेत, मन प्रसन्न होत आहे. वाव, खरंच सुंदर, खरंच सुंदर, एकदम मस्त. सो आता एंट्रीला अशी गर्दी आहे तर हळूहळू आम्ही आत जाऊ. म्हणजे आहे तेवढी ठीक आहे, थोडीफार आहे. हां, एवढी ठीक आहे, एवढी अशी नाही आहे.
आमचं सावर्या सेटचं सुंदर असं दर्शन झालं आहे. एवढं सुंदर दर्शन झालं आहे, खरंच मन एकदम भरून आलं. हां, एवढं सुंदर दर्शन झालं, पण ते दर्शन, ते रूप बघून खरंच मन एकदम भरून आलं. एवढं सुंदर दर्शन झालं, एवढं सुंदर दर्शन झालं. झालं आपलं दर्शन फायनली, खूप छानपैकी. आमचं राजस्थानला येण्याचं हे पहिलं दर्शन सफलतेने पार झालं आहे. आम्ही खूप खुश आहोत आणि टायमिंग पण आम्ही व्यवस्थित निवडलं. रात्रीचं निवडलं ॲक्च्युली. दिव्या मला बोलली की आपण रात्री जाऊया आणि माझं होतं असं मे बी सकाळी जाऊया आपण जाता जाता चेकआउट करून. बट वी मेड अ गुड डिसिजन. तिचं मी ऐकलं आलं. आणि इथे येण्याची प्रोसेस तुम्हाला सांगतो, जर यायचं असेल तर अवॉइड करा. म्हणजे आता या पीक सीझनमध्ये, या गरमीच्या सीझनमध्ये अवॉइड करा दुपारचं यायचं. ट्राय टू कम आफ्टर 5-6 o'clock. का माहिती आहे, थोडं टेम्परेचर कूलडाऊन होतं, कमी होतं, त्याच्याने थोडं आपल्याला, आणि गर्दी पण तेवढी कमी होऊन जात. सो हे सावर्या सेटजीचं आमचं हे पहिलं दर्शन. आता उद्या आम्ही निघू टू खाटू श्याम. उद्या 11 तारीख आणि 12 तारीख मोठा दिवस आहे, दिव्याचा बड्डे आहे. आणि तिच्या या खास बड्डेच्या दिवशी तिची इच्छा होती की मला खाटू श्यामजीचं दर्शन घ्यायचं आहे. सो म्हणून हा आमचा प्लॅन आखून आला सगळा राजस्थानचा. आणि आम्ही आता 2-3 महिन्यापासून चाललेला आमचं कसं करायचं. तो बोललं चलो बड्डेचं तुझी इच्छा झाली आहे, बघूया आपण जाऊया सगळे. सो आता फिलहाल आम्ही जाऊ आता आमच्या रूमवर आणि पॅकअप करतो आजच्या दिवसासाठी. खूप दमायला पण झालं आहे. जाऊ रूमवर आणि सीधा झोपून जाऊ. सो फॉर नाव टुडे बाय बाय, टाटा, टेक केअर, सी यू टुमॉरो इन आवर नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. ओजू बाय बाय कर. बाय बाय, गुड नाईट.